विलेज लाईफ कशी असते ते तुम्हाला कधीच कळणार नाही जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर गावाकडे कसं असतं ना, सकाळी पाठी पाठी कोंबडा आरडतो आणि प्रत्येक माणूस झोपेतून जागा होतो. आता मी पण त्यातलाच एक आहे. मग सकाळ सकाळी सूर्यदेवाचं दर्शन घेतलं आणि माझ्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात केली. आता गाव म्हणलं की आंघोळीसाठी चुलीव पाणी तापवणं आलंच की. मग काय तुमचा भाऊ सुट्टी देत नाही, डायरेक्ट बका बका जाळ घालायला सुरुवात केली. नंतर मग संतूर साबण लावून मस्तपैकी आंघोळ केली आणि आजीनं बनवलेला एक कडक चहा घेतला. पण चहा एकदमच गरम असल्यामुळे मी चहाचा घोट नाही घेतला. त्याच्या उलट त्याच चहानं माझ्या घशाचा घोट घेतला. मग चहा पिऊन टेरेसवर वाळवण घालायला गेलो मी कडकत्या उन्हात आणि तुमचं या व्हिडिओ मध्ये वेलकम करायचं राहिले असा विचार आला माझ्या मनात. त्यानंतर गाडीला स्टार्टर मारून वावराकडे निघालो मी सगळ्यात आधी. मी तुमचा लाडका संकेत स्वागत करतो तुमचा आजच्या कडकत्या धडकत्या आणि फडकत्या मिनी व्लॉग मध्ये. तर सोयाबीन काढले की आम्ही वावरात ज्वारी पेरून घेतली. तिचीच प्रोग्रेस कशी काय झाली तीच बघायला मी वावरात आलो. आता ज्या पोरानं सायन्स घेतले त्याला फक्त एकच कम्प्लिशन असतं, ते म्हणजे आपल्या पाठीचा कणा वाकवणारं जर्नल रायटिंग. आणि माझा पण तोच विषय चालू आहे. त्यानंतर का नाही आपल्याला आता दुसरं वावर पेरायचं होतं म्हणून वावराला जरा खत पाणी घालायला आलो. आपलं खत असलं तसलं नाही, प्युअर ऑर्गॅनिक, म्हणजे आपल्या सकाळच्या चुलीतली पांढरी पांढरी राख. आणि या वर्षी आपली पावटीची जाळी एकदम भारी आली. आता एकदा का पावट्याला शेंगा आली की रोजचा रतीबच चालू. सकाळ दुपार संध्याकाळ नुसताच पावटा. एवढा पावटा खायचं की वर्षभर त्याचं नावच नाही काढायचं. मग दिवस त्याच्या घरी निघाला की म्हणलं आपण पण आपल्या घराकडे निघावं. एका हातात फोन आणि एका हातात गाडी. बघून आजी लागली मागणं वरडायला, अरे झाला तुझा व्हिडिओ, चल पडदिशी. आता मी तर जातो, तुम्ही फक्त जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कॉन्टेंट साठी आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.